सारखंच म्हणजे एकदम म्हणजे काय काय इमोशनल झाले मी. पण मला म्हणायचंय सर, खरंच तुमचं हे महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता म्हणजे एकदम उच्च पातळीवर नाही का, जसं आता मोठे मोठे प्रोडक्शन आहेत त्या लेवलला यावं असं माझी इच्छा आहे. बरं, तुमच्या एक आमची बहीण म्हणून तुमचे आशीर्वाद आमच्या सोबत असू देत आणि तुमच्या त्याच्या बहिणी खूप चांगल्या आमच्यासोबत जोडल्या जात आहेत. त्यांच्यासारखे सगळ्यांसारखे नवीन नवीन भाऊ मिळत आहेत, वडिलांसारखी लोक मिळत आहेत. तर माझी इच्छा आहे खूप छान करावं, कुणालाही न फसवू देता आपल्याला वर जावं. मला माहित आहे तुमची माझ्याकडे येताना अशी मोठी अपेक्षा नसते की मला बच्चन करायचं, पण सर संधी द्या, त्या संधीतून कुठे तर मला पुढे संधी मिळेल ती देण्याचा 100% प्रयत्न मी करणार. तुमचं जे स्वप्न आहे पडद्यावरती घेऊन थिएटरपर्यंत पोहोचण्याचं वेळ लागेल, एक दिवसात नाही. कारण सिनेमा गेम ऑफ मनीच आहे, करोडोचा गेम आहे लक्षात. तेव्हा आम्हाला प्रत्येक पाऊल विचार करून टाकावं लागतं. हे येणारच नाहीत आमचे परत, हे विचार करून आम्हाला टाकावं लागतं. त्यामुळे तुम्ही संयम ठेवा, प्रत्येकाला काम देणार तर देणार. मी नटराजाच्या समोर उभं राहून सांगतो, पण तुमचंही काम कनेक्ट राहणं, मीटिंग अटेंड करणं, जॉईन राहणं, प्रॅक्टिस मध्ये राहणं. म्हणजे आता तुम्ही टार्गेट करा की तुम्ही कुठे ऑडिशनला जाणार नाही, मी फक्त आता प्रॅक्टिस करणार 3 महिने, पैलवान तयार होणार मगच कुस्तीला उतरणार. हे टार्गेट ठेवा. तुम्हाला कसलाही गाईडलाईन या लाईन मध्ये लागली, मेंटरशिप लागली, आयुष्यभर मी